नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आर्य चाणक्य यांना विशेष स्थान आहे. त्यांच्या प्रसिद्ध चाणक्य नीती या ग्रंथामध्ये जीवन, नातेसंबंध आणि वागणुकीबद्दल अनेक व्यावहारिक सूत्र देण्यात आली आहेत. या नीतीमध्ये वैवाहिक जीवनामध्ये सुखी ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सल्ल्यांचाही समावेश करण्यात आला आहे. चाणक्यांच्या मते पती पत्नीचं नातं हे विश्वास, सन्मान आणि समजुतीवरती टिकलेलं असतं. तरीही 5 अशा गोष्टी आहेत ज्या पतीनं पत्नीसमोर कधीही बोलू नयेत. काही शब्द किंवा काही वाक्यसुद्धा तुमच्या लग्नामध्ये दुरावा, राग आणि दीर्घकाळ कटुता निर्माण करू शकतात. तर मग चला, वैवाहिक जीवनाबद्दल चाणक्यांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या सल्ल्यांविषयी जाणून घेऊयात. अशा 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या पत्नीसमोर कधीही बोलू नयेत. यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच सन्मान महत्त्वाचा आहे. आर्य चाणक्य म्हणतात की पतीनं पत्नीला तू कोणत्याही बाबतीत चांगली नाही आहेस असं म्हणणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तिचं सौंदर्य, काम, स्वयंपाक, मुलांची काळजी किंवा व्यक्तिमत्व कोणत्याही गोष्टीबाबत कमीपणा दाखवणारे शब्द तिचा आत्मविश्वास संपवू शकतात. अशा बोलण्यामुळे स्त्रीला स्वतःच्या घरातच दुर्लक्षित वाटू शकतं. त्यामुळे चाणक्य सांगतात की लग्नामध्ये परस्पर सन्मान अगदी महत्त्वाचा असतो. वारंवार अपमान केल्यानं प्रेम आणि शांतता हळूहळू कमी होते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच तुलना कधीही करू नये. चाणक्य नीतीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की पत्नीची तुलना इतर कुठल्याही महिलेशी करू नये. मग ती मैत्रीण असो, नातेवाईक असो, शेजारी किंवा सेलिब्रिटी. तुलना केल्यानं नात्यावरती अत्यंत खोल वाईट परिणाम होतो. प्रत्येक व्यक्तीला तिच्या वैशिष्ट्यांसाठी मान मिळावा अशी अपेक्षा असते. पती सतत तुलना करत राहिल्यास असुरक्षितता आणि नाराजी वाढते. चाणक्यांच्या मते चांगले वैवाहिक नातं हे कौतुकावरती टिकतं, तुलना करण्यावर नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट जी बायकोसमोर कधी बोलू नये ती म्हणजेच कठोर शब्दांचा वापर तुम्ही टाळायला हवा. तू नेहमी अपयशी ठरतेस किंवा तू कुठलंच काम नीट करू शकत नाहीस असे शब्द पत्नीला अपमानित आणि भावनिकदृष्ट्या एकटं पाडू शकतात. चूक झाली तरी वारंवार अशा कठोर शब्दांचा वापर आपण टाळायला हवा. कडवे शब्द नात्यामध्ये नकारात्मकता पसरवतात. यावर चाणक्य सांगतात की गोड आणि सन्मानपूर्वक भाषा तुमच्या घरामध्ये शांतता टिकवते, तर कडू शब्द वाद निर्माण करतात. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजेच जेव्हा एका जोडीदाराला दुर्लक्षित केलं जातं तेव्हा तुमचा विवाह, लग्न किंवा ती पूर्ण संस्थाच कमजोर पडते. पती सतत पत्नीच्या विचारांना, भावना किंवा निर्णयांना महत्त्व देत नसेल तर पत्नीला नात्यामध्ये स्वतःचं महत्त्व कमी वाटू लागतं. चाणक्य मानतात की कुटुंब चालवताना पती पत्नी दोघेही समान भागीदार असतात. दोघांनी एकमेकांच्या मतांचा आणि योगदानाचा आदर करायला हवा. आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच विश्वास, संयम आणि तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवायला शिका. शेवटी चाणक्य सांगतात की रागात बोललेले शब्द हे अनेक वर्ष जखम मनामध्ये भरून ठेवतात. मला तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप आहे किंवा प्रत्येक भांडणामध्ये घटस्फोटाची धमकी देणं, यामुळे भीती आणि भावनिक अंतर वाढतं. जरी हे शब्द रागात बोलले गेले असले तरी नातं असुरक्षित आणि कमकुवत होत जातं. त्यामुळे चाणक्यांच्या मते विश्वास, संयम आणि भावनांवरती नियंत्रण हे यशस्वी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बायकोला या 5 गोष्टी कधीही सांगू नका, जेणेकरून तुमचं आयुष्य हे नेहमी सुखकर राहील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.